करून राहिली फोन आणि मला लावूनच राहिली फोन, समजतही नाही. लागेल ना फोन, नाही तर माझ्या फोन लावलं समजतही नाही की काही कामात असेल की काही असेल गडबड, काही ना काही समजत नाही मामाले. बोल आई काय म्हणता? का फोन करून उचलून राहिली तू? किती वाटची मी फोन लावून राहिली तुला? काटूनच राहिली. माता मी मध्ये फोन नको लावू बरं, घडी घडी ठेवतो फोन आता मी. तू त्यालाच झाली माझ्याशी बोलायला, तुझा टाइम नाही काय? सारखी सांगून राहिली ते म्हणजे कामात फोन नको करू. काय सांगू तुले मी, नवऱ्यानं जर त्यासोबत फोनवर बोलताना पाहिजे तर बद मारीन ना तो मला. पहिलेच तर मार खायला जीव घेऊन राहिला आणि मायला घडी घडी मध्ये फोन करून राहिली. झालं बिचारे बोलणं, हा चुपच आस बोल ना काहीतरी. बरं आई तू फोन, मी बोलत नाही बरं त्यासोबत, ठेव तू फोन. राधे काय झालं तुले सांग ना, तू माझ्यासोबत नाही बोलत काय? हा असं तर कधीच नाही झालं बा की तू माझ्यासोबत बोलत नाही म्हणून. सांगशील तर काय झालं? काही नाही झालं ना, काय सांगू तुले मी? सांगतो की नाही राधे, बरं बोला ना, काय झालं सांग. काहीतरी गडबड झाली तरी म्हणून तू अशी बोलून राहिली माझ्यासोबत. सांग लवकर काय झालं तर. काही नाही ना, काही गडबड फडबड काहीच नाही झाली अटी. नवरा कामाला पडेला, आता मी काम करतो ना. तू ठेव बरं फोन, मला फोनवर बोलायला टाइम नाही ना. अरे कधीपासून तुझ्या भोवती कामं लागली एवढे मोठे? हा माझ्याशी बोलायला तुझा टाइम नाही का लागे? ठेव बरं आता फोन, मग सांगेन मी तुला काय आहे तर. तू लवकर ठेव फोन. आता मायले काय सांगू मी अंदरची गोष्ट. माय बी लयच हट्टी आहे निरा. सांग काय म्हणते. काय सांगू आता मी तिले? नवऱ्यानं म्हणजे लय मोठं मारलं, हे सांगू का आता मी? आता लढता येत नाही, मामाला सांगता येत नाही, कसं करू मी आता? बरं की माय बाई, मी मामासोबत बोलून राहिली, त्यानं पाहिलं नाही मला. बस तेवढा आला असता तो ढोरासारखा मार खाल्ला असता बिना. त्यानं मला तशी वॉर्निंग दिलाय ना, फोनवर बोलली तू की मुळे तुझ्या कमळ कस मोडतो. आणि त्याचं काही खरं नाही बापा. आज पाहिलं मी ना त्याचा मार बापा, खरंच मोडते तो कमळ का. मायले एकांतात एक दिवस फोन करायला लागेल, सांगा लागेल अजिबात मला फोन करत नको जात जाऊ मा तू. आता राजे तुझे काही खरं नाही. आता वावरात जाऊ तुझ्या धुपूट पडते आणि वावरात गेल्याशिवाय काही खरं नाही तुझ्या. नाही तर बस तो बदाडतेस तुला. आता गेली नाही वावरात की. अरे मी काम करतो अजून तो आला म्हणून की तू बसेलच आज म्हणून ठप्प काम करताना दिसली नाही की बस अजून तो माघारी. यंदा काय आपण ठोक्यागी का वावर करतो का? कोणाचं भेटलं तर पैसे आहेत का खिशात वावर करायले? फक्त बोलूनच राहिले. पैशाची काय काळजी करून राहिली? शिवलाला आहे तर पैसाचा, तू नको टेन्शन घेऊ ना. आहेत माझं पैसे. हा करू का वावर एवढं सांगतो फक्त. करा ना बापा वावर मग. आता पैसा आहे तर करून घ्या, काही मनाई नाही त्यात. नाही तुला विचारलं ते बरं, नाही तर मग तू अख्ता नाटकं करतो. मला काय विचारलं होतं का? तुम्ही वावर केलं तर मला का सांगितलं होतं का? मी नाही डवऱ्याले, मी नाही खट्टा गेले, मी नाही निंद्याले. तुझे नाटकं सुरू होतात ना. मग कसं बा तुला पहिले सांगून दिलं म्या की वावर करू की नाही करू. तुझी परमिशन घेतल्याची मी काही पुढे पाऊल टाकत नाही. आता आपलं चांगलं काच्यात आहे आणि वाईट काच्यात आहे हे मला माहित नाही का? आता वावर केलं तर चांगलंच आहे ना. ते का आधी विचारा लागते मला? मी का वावर करायला का नाही म्हणणार का? आता अशी म्हणून राहिली, म्या मागच्या वर्षी वावर केलं, तू काय म्हणस मी निंद्याला येणार नाही, मी वावरात पाय बी नाही ठेवणार. मला काय विचारलं का तुम्ही ना? माही काय परमिशन घेतली का? आणि आता म्हणून राहिली अशी म्हणून राहिली. तू तोंड बी बोलते गाणी बी बोलते बाबा. तू काही आहे बाई आहेस. असेच शिल्लक चालता मग तुम्ही. आता मागच्या वर्षी आपल्याला किती पीक झालं हे मला दिसलं नाही का? बदबद वावर पिकलं की नाही आपल्याला. मग मी या वर्षी काय नाही म्हणू. त्याही वर्षी वावर करा तुम्ही. मागच्या वर्षी 4 केलं तर या वर्षी 8 करा तुम्ही. या वर्षी मी वावरात आहेच. बरोबर भेटलो तुम्ही पाहतोस. हा करूनच टाकतो मग. आता काही मागे पुढे पाहत नाही आता. हा करा बापा करा. बबन आला नाही. अरे काय शिवलाल भाऊ? काय गडा बबन काय म्हणता? बा शिवला तुला काय गावातली हालचाल माहित आहे की ना? काय गडा मला काहीच माहित नाही बा. काय झालं रे बा? अरे बाबा त्या गोंट्यानं त्या कोणत्या बुड्याला घेऊता देऊ म्हणजे वावर दिलं ना, आणि ती 5,000 दिलं फक्त. हो अरे साहेब मला माहित नाही लेका. हा चानस पायरी लगा हुकला लेका बजेट का बे. तुला लेका माझा आणा लागत होता नाही रे बापा. मी 10,000 दिले असते त्याले घेऊता देऊ म्हणजे. वावर लिहून घेतलं मग बुड्यानं. तो बुड्या तशी सुट्टे मुक्ते देते का पैसे? घंट्यावरून लिहून घेतलं त्यानं बॉन्डवर. हो आणि मग पैसे दिले बुड्यानं घेऊता देऊचे. लेका हा चानस हुकला रे. जरा शाकनं हुकला लेका. आपल्याला माहिती नाही लेका. हा लेका जमलं असतं लेका एक्कर झालं असतं मा पोराले. अरे गळा मला आताच माहित पडलं तुला सांगायला आलो मी. म्हटलं बा शिवलालने माहित अशी, पण तू म्हणतो मला माहित नाही बा. असं काही माहिती रे बाबा. अशा गोष्टी लेका लीकच होत नाही. फायद्याच्या गोष्टी लीक होत नाही. अशा दुसऱ्या भलत्या गोष्टी होतात बा लीक. अशी फायद्याची गोष्ट जर लीक झाली असती ना, मी 5 सांगून 20 दिले असते झाले. हा पण कसं वावर सुटत नाही द्यायला. मला माहित आहे ना. खुद येतात का बा आपल्या गावातली माणसं? तो नाम्या होता त्यासोबत
त्यानंच गेम आणला, त्याचा बरोबर फासला येईन त्याले. ते त्याचं मस्त जुगार जमून राहिले. हा घंटा आपल्या पार्टीत वळा लागते बरं. घंटेले पोट्टी फोडावंच लागेल गाड्या आपल्याला. हो, त्या घंटेले आपल्या पार्टीत घ्यायला लागेल आपल्याला. आणि हे गाव बंद नाचवा लागेल आता आपल्याला. हा, घंट्या पुरा खात करा लागेल ना. पण त्याचं 3 एकर राहिलं, आपल्या कशात घुसलं पाहिजे बाबा, हे लक्षात ठेव तू. बरोबर चानस आला की दाबला घंट्या. अशी काही ना काही शक्कल लळवळा शिवलाल तू. आता डोकं लाव. नाही, आता तुला सांगितलं त्यापासून तोच तो विचार करणं चालू आहे डोक्यात. काय करा, कसं करा, कसा काय तो घशात येईन आपल्या. त्याची शाळा लाच लागते, विठ्ठल नामाची भराच लागते त्याची आता. गड्यासाठी काय करून राहिला तू बसून? चाल ना मग, चक्कर मारून आपण. घंट्या भेटला की कसं त्याले लंब्या लसक्या 2-4 सोळा लागतील ना पुढ्या त्याचं. हा, चाल लवकर. चाल बापा, चाल बबन, चाल बापा. त्याला पकडा लागेल पहिले. 3 एकर हाती लागलं. आता एकर तर गेला त्यातला, कंदील बुड्यानं पचवला तो आता 3 एकर आपल्या घशात घुसायला पाहिजे. चाल बापा. बबण्याला मी आठवण येत नाही. काम असले की मोठा धाव येते. आणि आता महिना चालला गेला. नवऱ्याला लागे अटून नेलं त्याला बाहेर. आणि माशी बोललाही नाही लागे. असं आहे तो बबने. घंट्यानं माहित आहे तुम्हाला काय केलं? घंट्यानं त्याचा वावर घेवता देऊ मध्ये ठेवलेलं, ती 5,000. कोणाला दिलं बा त्यानं घेवता देऊ मध्ये रे बा 5,000? हा काय लेखाचा पागल आहे का लेखाचा? वावरले का 10 लाखाचं दिलं 5,000 रुपयात घेवता देऊ मध्ये. मॅट आहे का घंट्या? आपल्या गात दुसरा कोण करणार आहे? आपल्या गात एकच माणूस आहे, कंदील बुडा. तोच बुडा करते घेवता देऊ मध्ये. बुड्याले साला फालकीच मारायला पाहिजे रे बा. निकळलं का कोणाच्या गचांडीवर जाऊन बसते बुडा. नुसतं कसं फुकातच पाहिजे बुड्या. 5,000 10 लाखाचं वावर घेतलं बुड्यानं. सांगा, नाही सुटलं एजंट की बस मेला पुऱ्या. तो बुडा का कोणा घरी जाते का? तुमचं वावर मला घेवता देऊ म्हणजे द्याकडे हो. आता मग 5 रुपये 10 रुपये शकड्यानं पैसे घ्या माझ्याकडून. जाते का तू बुडा कोणाच्या घरी? अरे आपण त्या बुड्याचं जातो, तो बुडा देते पैसा आहे त्या बुड्याचं. त्या बुड्याचं काय चुकलं? आपण हेंबाडे आहो ना घेणारे. बरोबर आहे का? आपणच मी आता आपल्याला जास्त पैशाची गरज आहे. आपण धावधाव मरतो त्याच्याजवळ. आणि त्याला तर काय संधी सोनच करते तो बुडा. आला त्यानंच गिरायक आला की सोडतच नाही. कोयची जा डायरेक्ट लाय. काय भाऊ झुंबर, ज्यावेळेस आपण एक बोट दुसऱ्याकडे उचलतो की नाही, 4 बोट आपल्याकडे असतात. आपल्यामध्ये झाकून पाहिलं पाहिजे ना. आता त्या बुड्याले म्हणून काय फायदा आहे तुम्हाला सांग ना. त्या बुड्याजवळ पैसा आहे, आपण त्या बुड्याजवळ जातो, यादान पैसे पाहिजे मागतो म्हणून तो बुडा देते. हा, त्या बुड्या देते तर काय त्या बुड्यानं काय चुकीचं केलं? चूक तर आपली आहे ना त्याच्यामध्ये. आपण जातो त्या बुड्या घरी, हे चूक आहे आपली मोठी. आपल्याला कामं करणं जीवावर येतात. मग आपल्याला नाही राहत पैसा, मग खायला लागते या जाणं. बरोबर बोलला गळा दगडू भाऊ ना. या घंट्यानं जिंदगीभर वटे राखले. आणि आता कसं याले पैसे माग, त्याले पैसे माग, काम झांबल करून राहायला. आता काय कामाचं हो? अरे पारे आला रे घंट्या. घंटन इकडे रे. अरे बा घंटन, तुनच म्हणतात घेवता देऊ म्हणून दिलं बाबा. बुड्या दिलं गड्या म्या, एकरभर दिला लिहून बुड्याले. हा, परिस्थिती तशी आलची वावर काय करू गड्या. खायला येणार नव्हतं तरी देऊन मी मागण्यात आलाच नाही खायला. त्या सरपंचाची उदारी बाबा बोकांडीवर होती ना, त्याची पहिले चुकती गेली बाबा. त्याने किराण दिला नाही उदारी, उपाशी जाऊ मी. आता काम झालून राहिलं बा, कोणी कामही देऊन नाही राहिलं. त्या कठीण परिस्थिती, कठीण दिवस झाले मावं. आपल्या घरी येता बा, पायल्या 2 पायल्या गहू घेऊन जाता. गड्या मा घरात या काय काय घाटा करून खाऊ काय? त्याला तेल मीठ मिरचू लागत नाही का काही? काहीच नाही ना घरात. सारे डबे ढंढनात ना. अवदसा बायको सापडली मले, काही कामाची नाही. ते बी मी काही कामाचं नाही. मायला दिलं काढून मी. हे सारे भोग मला पापाचे भोग आहे. माय सरापून राहिली आणि मला भोगा लागून राहिलं. घंट्या मग याच्यासाठी कसं माणसात समजते त्यापासून काम करायला लागते. गावात वटे नाही राखा लाग. तू निघा नुसतं वटे राखायचंच काम केलं ना. तुला एक तर वावरातलं कोणतंच काम येत नाही. डवरा आणता येत नाही, वकर आणता येत नाही, इंधन तोडता येत नाही. कोणतं काही जमत नाही तुला. झटमा झिंगात कोण तुला कामाला ठेवीन गळ्या. म्हणून तुला काम नाही भेटून राहिलं. नाही आमच्या मागितल्या का लोक लागतात. चालतं गरबा कामाला. हाव ना गड्या, लस कठीण परिस्थिती आली गड्या मावर. कोणी कामाली नाही सांगून राहिलं, काहीच नाही बा. कोणी उधारी देऊन नाही आलं. वावर दिलेला का घेवता देऊन त्यातला रुपया उरला नाही. मायला बोकांडीवर कर्ज तेवढं होईल तर काय करू मी आता? असं वाटतं जीव देऊन टाका. जगाच नाही माणसानं. घंटन भाऊ जीव द्याच्या गोष्टी करून राहिले राजा. माणसासारखे माणसं आणि अशा डरपोकाने गोष्टी करता का राजा? मर्दा तुम्ही. माणसानं तर असं टाईट राहायला पाहिजे बिलकुल. कोणते संकट आलं त्याला माणसाने समोर गेलं पाहिजे माणसाने. हा, आज काम नाही तर उद्या कामाची तुमच्याकडे भरमा नशी न भरमा. बाबा मर्द सारा जमा झाला ना. आता कुठे मर्द राहिला? बायला बेशी काम बेकार आहे माय. म्हणजे कोणी काम नाही देऊन राहिलं. सारा गावात काम मागायला फिरून राहिलो. हा, बेक्षा बेकार अवस्था व्हायला माई. अरे बा घंटन एवढा नाराज नको हो रे बा. घेतील ना काय ना काही काम. काय भलता टेन्शन घेत राहायचं का तू? जाऊ दे आता. माझी कथा काही सरणार नाही. पाहतो मी काम धंदा पाहतो बाबा. जातो बाबा इकडे तिकडे फिरतो बाबा. पहिले का लयच वाईट दिवस आले गड्या घंटे आले का.
हाय ऐदी आणि याची बायको त्याच्यापेक्षा ऐदी वावरातले कोणतेच काम येत नाही त्याईले. आणि कोण सांगणार हो याईले? तेही आहे म्हणा, चांगल्यालेच तर कोणी सांगून नाही राहिलं, तर वांगल्याला कोण सांगणार आहे? हो बा, तरी मी पाहतो बा याचं काय लावतो बा जुगाड. याले जर कोणा काम नाही दिलं तर कसं नामदेव अशी बोलतो मी. नामदेव भाऊले म्हणतो की ठेवून घ्या बा यायला कामाले. बापा बा याचं सांगते नामदेव भाऊले ते तेवढा जुगाड. हो गड, हो चला मग येतो मी. सांगा बुडवा कसे काय आलते? काहीच नाही बा सरपंच, म्हटलं एखादं गिरे काय लागा तुझ्या ठोक्यानं वावर करा की काय विचारायला आलो मी तुले. राजा बुडवा अजून काय कोणी आलं नाही राजा महाजूल. हा आलं तर सांगेन ना मी. तुम्ही करून राहिले का वावर? बडे आपल्याला 5-6 एकर पाय गड्या आपल्याला करणार ठोक्यानं वावर. कसं म्हणा तू भंटला सारखा याच्या त्याच्या मागं फिरते ना रे, त्याला कसं मला गुतून आहे बा. हा नाही तर तो पोऱ्या काहीच काम करत नाही. हा याच्या मागं फिरते नुसता. हो ना बुडवा, मी कसं आलं की नाही एखाद्यानं सांगितलं मले की मग मी तुम्हाला सांगतोच. हा तुम्हाला पहिले निरूप पाठवतो मी. पण मग काय एकरान चालीन मग तुम्हाला? आता गावाच्या वरची घेईन का कोणी? जो गावात एकर निघेन तो एकर आपण देऊ. बरोबर चालेल ना बुडबा, मग असलं की सांगतोच मग मी. हा पण काय मग यंदा रखवाली गिखवालीला सांगीन तुम्ही पराठीच्या की वावर केलं तर बस माणसाना मालच्या. नाही रे बापा, जे आपले परमनंट माणसात मोठा पाटील झाला, तू झाला, नामदेव झाला, याचे आपण दरवर्षी पराठा राखतो तर तुम्हाला चाट नाही. हा हा तुमचं काम पहिले महापडीत राहिलंच चाली. पण सर कसं अडीन अडील तुम्हीच कामात येतात माय. त्या कसं मला हो म्हणून बी येणार नाही म्हणून बी येणार बा. हा हा आपण काम जे आहे ते आपण करूच. फक्त कसं माझ्याकडे जरा सगळं लक्ष देता, रोजदारी वाढून देता फक्त. हा बुडवा, कधी तुम्हाला नाराज केलं का राजा? हा तुम्हाला राजा साऱ्या गावाच्या वरची सरशी रोजदारी दिली आहे मी ना. गड तुम्ही ना मला नाराज नाही केलं म्हणून तुम्ही तुमच्या कसं हरकानं कामाला येतो. मी कामांग पुढे पाहतो का? पण काही कामगी मशीन तर द्यावं राजा. माझ्या घरची परिस्थिती लय बिकट आहे राजा. हा काही सांगा मला, कोणतंही काम करतो मी. रे बापा काम फाम काही नाही रे बाबा. मिस्त्री कामा पैसे लावा, मीच तर काम थांबलून राहिलो बा. तूच पाय माझ्यासाठी. राजा सरपंच टिंगला घेता का राजा गरीबाच्या? हा तुम्ही काम पाहून राहिले का राजा? काही राजा माणसं आहे बा तुम्ही. उडवता राजा निकोय आमची गरीबाची. हा राजा तुमच्या घरी मी काम मागायला राजा हो, तुम्ही माझी थट्टा करून राहिले राजा. परिस्थिती तर जाणार राजा. काय रे बापा गंटन, मी काल टिंगला घेऊ रे बा तुया. बुडबा सांगा सरपंचाला सांगा राजा समजून तुम्ही. बाई लयच अडचण राजा, खायला होणार नाही माझ्या घरी. लय परिस्थिती दारिद्र्य झाली माई. बुडबा सांगा ना काहीतरी. सरपंचाला सांगा 2 गोष्टी. मी काय सांगू रे बा सरपंचाले? मीच तर उचलतो कोंड्यावाले का? मीच तर सरपंचाला काम मागायला आलतो. मलाच तर त्यानं हुसकावून लावलं बाबा. काय राजा काही बी द्या लागत घरी शेण काढतो बा मी. काही करतो, कोणतंही काम करतो. ती म्हणतात संडास साफ करायला लागते तोही करतो मी. पण कसं मा पोटाची खळी फागू राजा. लय परिस्थिती बिकट आहे राजा बाई. पण तो पाय गड्या लय जाती काती राहिला हा घडी. काय ना काही काम असेल तर देऊन टाक बाई आले. काय बा गंटन, मी रोजदारीनं काही लोक ठेवत नसतो. मी ठेवत असतो सालानं किंवा महिन्यानं लोक. हा आपल्या रोजदारीचा खेळ आपल्याला काही पसंत नाही. तर काय साला महिन्यानं राहतं का मा घरी? राहत असेल तर सांग, आता तुला देतो काम. राजा सरपंच आता कोणी साला महिन्यात राहत नाही बा. आता रोजदारीवर काम आहे राजा. तुम्ही राजा जुन्या पद्धतीने आणून राहिले बा. हो रोजदारीनं सांगा राजा. रोज येतून मी लागलीच तर डेली. पण म्हणून माणूस मी तुमचा. पहा पुढे बापा. हा मी म्हटलं त्याला साला महिन्यात राय गड्या, तू म्हणते मला रोजदारीने ठेवा म्हणते, साला महिन्यात पुरत नाही म्हणते. करा पुढे बा सांगा बरं तुम्ही. हा तुमच्या शब्दाला मी मान ठेवला म्हणून मी त्याला काम दिलं. तू गडे करायला तयार नाही. बाबू घंट्या, जसं तो सरपंच ठेवून राहिला तुले साला महिन्यानं, तर कसा राहून जाय तू. नाही तर तुले गावात कोणी कामाला सांगत नाही बाबा. एक तर तुले काही येत नाही बा. ना वकर हाणता येत, ना डवरा हाणता येत, ना निंदता येत, ना खुरपता येत, ना फवारता येत, ना पराठी उपटता येत, ना धुरा तोडता येत, ना इंधन तोडता येत. तुझी कठीण परिस्थिती आहे ना. शंभळा असणं तू कामात. तुला कोण ठेवणार आहे? तुला असं वाटत असेल का आतले लोक मला कामालाच ठेवत नाहीत बा. हे जागे मततात झाला. अरे तुला काही काम आलं तर ठेवतील ना कोणी बी. सरपंच म्हणून राहिला साला महिन्यात राहायचं राहून जाय. शिकून घेटून काम. मग कसं वाटून सुटला की मग रोजदारीन पाय बापा कोणाचे जाय. बाबा आता कशी परिस्थिती आहे ना मावर. सालानं नाही महिन्यानं नाही. कशी सांगा बाबा तुम्ही. 2-2 वर्षांसाठी ठेवा मला. मी राहतो बाबा. परिस्थिती आहे मावर. बरं सरपंच, मी सालानं काही राहत नाही बा तुमच्या घरी. महिन्यानं राहतो राजा. काय महिना दे सांगा तुम्ही? तुले 150 रुपये रोज देईन मी. 4,500 रुपये महिना देईन. एक तर तू कसा शिकेल नाहीस ना. हा तुले सारं शिकवायला म्हैस पायनं शिकवायला लागेल. हा सारा किती टाका लागते, मेवण किती केप लावा लागते, हे साऱ्या गोष्टी शिकवायला लागतात ना. नाही तर मग तुला वाढून दिले असते. मी 6,000 रुपये महिना दिला असता. पण त्याचे मी 1,500 काटले मग तुला शिकवायचे. त्यापेक्षा फुटलं बा. हे आता जाऊ दे आता. 150 ते 150 रुपये 4,500 रुपये कोण देते आपल्याला? सरपंच येतो मी. येतो बापा. आजपासून करू का सुरू? उद्यापासून ये तू. आजपासून नाही, उद्यापासून.
धन्यवाद सरपंच, काम दिलं बा तुम्ही ना मला. कसं मा पोटाची आग बुजवली राजा तुम्ही. हा राजा, लय उपकार झाले तुमचे, काम दिलं तुम्ही. चला भाई, येतो मग मी. ये सकाळी आठवणी जो. हा, काय म्हणशील ना भाऊ, कधी पेरणार पराठी? बा अंबादास पराठे तुम्ही आज पेरतो, ठिबक टाकून रेडी आहे, पाणी गिनी देऊ नाही रेडी आहे माया. हा, पण बिजवाई भेटून नाही राहिली मार्केटमध्ये. बिजवाई झाली नाही भाऊ दुकानात, काय करा. हा रे, रातची तर 22 तारीख आहे. 25 तारखेच्या पुढे येईन 22. येतात लोक, तर काय येणार नाही. दुकानदार बी आणती नाही, ऊन लय तपून राहिलं ना. हा, फेल गेली बिजवाई की आपण बोकांडेर कंपनीला जातो. अरे ना तू काय पेरतो मग? त्याचं बा सोयाबीन तूर उन्हारणार आहे बा, त्याच्या पलीकडे दुसरं तर आपण काही पेरणारही नाही. कारण पुरून नाही राहिलं ना. फवारे एवढे मारा, पीक होते शटाक. हा, ते पुरत नाही बापा. तूर सोयाबीन जिंदाबाद आपलं. पेरलं असतं काय तुरण सोयाबीनच, पण कसं मग पोऱ्यात लग्न करायला लागते ना. असं घरात लोकांना कापूस दिसला की नाही, लोक म्हणतात लेक सदन कास्ता खरा. घरात जर काहीच दिसलं नाही की लोक म्हणतात नाही फक नाही आल्या का, एवढं वार वागून काय घरात पिकही नाही, असं होते ते. म्हणून कसं मला पराठी पेरायला लागून राहिली. आपलं बरं आहे बा, आपल्याला काही टेन्शन नाही बाबा. ना पोरात लग्न करायला लागत, ना पोरीचे लग्न करायला लागत. आपण निर्भीड आपण टेन्शन डोक्याला तापणी साय सोयाबीन पेरा की तूर पेरा. आपल्याला कोणी म्हणणारे नाही, बोलणारे नाही. पाहिजे सरपंच इंजिनला लागला, मानस झटकं देऊन राहिला. काय झालं लेका? काय सरपंच कुकडे चालले बाबा? कुठे नाही बा, चाललो चक्कर मारा म्हटलं गावात. काय चालू आहे काय नाही, हाल हवाल पा. काय सरपंच तुम्हाला काही माहिती आहे की नाही? हो काय बा, काय झालं? अरे बापा, त्या गोंठ्यानं वार घेता देऊ म्हणजे दिले नाही. 5,000 रुपये कंदील बुड्याले, माहित नाही तुम्हाला? मला ते माहित पडलं. हा माहित आहे म्हणले. त्या हराम खरायला कोणी कामाली ठेवून नाही राहिलं बा. सारा गाठ भनभन फिरून राहिला, नाही माशा मारून राहिला तो पोरगा गंठ्या. कोणी कामाली नाही ठेवून राहिला. माझा आलता तो, म्हटलं तुला कोण ठेवून बा कामाले? काय ते त्याले? हो तो माझंही आलता ना, हातपाय जोडे बा तो. आखरी शेवटी कसं म्हटलं बा, मला दया आली. म्हटलं जाऊ द्या गड्या. हा, लयच लडकोंड येऊन राहिला घडी. तर महिन्याने ठेवून दिला मी त्याला 150 रुपये रोजानं. 4,500 रुपये महिना. बाबा सरपंच काय कामाचा होतो घंट्या राजा? हा, त्याला काय येते हो? कायची अक्कल नाही राजा झाले, खायची ना हाग्याची. तुम्ही फालतू ठेवला बा तो. अरे वावराला भार आहे तो जमीनले, काही फायदा नाही तो ठेवून. फालतू 150 रुपये देऊन राहिले तुम्ही त्याले. आता कसं बा, मी त्याला ठेवला, त्याला येऊ ना येऊ 150 तशी देतो बापा त्याला फुकाय. पण हातपाय जोडे ना बापा तो. लडकोंडीन मडकोंडीन माई बायको माघारी खायला नाही काही नाही. अरे लयच करे तो ताल. बरं गेलं बा सरपंच, तुम्ही न ठेवला त्याला कामाला. तर आई अडचणीत माणूसच कामाला येते, जनवार थोडी येते राजा. पण तुमच्यातली माणुसकी जागली राजा, हे आपल्याला पटलं. त्याला काम येऊ ना येऊ तरी कसं भागते त्याचं घर. जाऊ द्या, बरं ठेवलं तुम्ही ना. अरे काय अंबादास तू म्हणून बरं ठेवलं गड्या? काय कामाचा पोऱ्या आहे तू गंठ्या? मायले का कसं कसं कामाला जाय पुऱ्या घरी वटे राखे. हा, त्याला ताल आज नाही वाटली. ता शिकून नाही घेतलं त्यानं का? डवरा शिकला नाही, वखर शिकला नाही, निधन काळी तोडणं शिकला नाही, धुरे तोडणं शिकला नाही, कोपाया काढणं शिकला नाही. त्याला कोणतंच काम येत नाही. कोण्या रोगार चालत नाही तो गंठ्या. आणि काय बा तुम्ही फुकाचं देऊन राहिले 150 रुपये फालतू काम ना. मुंशीराम भाऊ, हे सारं माहित आहे आपल्याला की त्याला काहीच येत नाही. पण कसं फक्त त्याच्या परिवारासाठी आपण त्याला ठेवलं. हा, कसं हातपाय जोडे ना तो. कोणाची कीव येतो माणसाले, लढून राहिला ना तो, हातपाय जोडून राहिला ना. पण काय करता, त्याला त्याला ठेवून जाऊ द्या. आता तो विषय काढूच नका तुम्ही. जा भाऊ सरपंच, तुमचे काय बाबा, तुमच्या झाले पैसे जास्त. हा, आम्ही सांगून ना सांगून तुम्ही काय ऐकणार थोडी आमच्या म्हटलं. आता कसं तुम्ही करोडपती माणसं बाबा, तुम्ही असे 10 लोक ठेवणार. आमच्यासारख्याला विचार करायला लागते बाबा. तसं नसते मुंशीराम भाऊ, पैसा गिसा जास्त नसते. पण काही गोष्टी कशा असतात, एक डोळ्याला लागते, एक डोळ्या उघडा लागते, असं काम असते. जाऊ द्या, गावातलं काम आहे, एखादा असंही भागवा लागते. बापा त्याला कोण्या गोष्टी कमी होती राजा सरपंच, कोण्याच गोष्टीची कमी नव्हती ना. बँक बॅलन्स होतं त्याच्या, पण त्याच्या बायकोमुळे तो मागे आला. त्याची बायको आठवची काळी तटी नाही करत. आणि तुम्ही म्हणता की असं तसं एक डोळ्या लावा लागते, एक डोळ्या झाका लागते. अरे हरामखोर दोघे नवरा बायको येते झाले, मायले त्याला काढून. त्याची लाज नाही वाटत काय मग? द्या मुंशीराम, आपल्याला काय घेणे देणं आहो. मुत राजा, तुम्ही तोच विषय घेऊन बसले राजा. मुत, मी चाललो बापा. हो रे बापा, हो चाल बापा, आमचंच कुठे रिकाम पण आहे बोलायले. चालेल बाबा, हो या बापा या.